नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रार्थनाच किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये 4 असे वेगवेगळ्या प्रकारचे भजीचे प्रकार पाहणार आहोत। पावसाळा अजून संपलेला नाही, त्याच्यामुळे भजी खाण्याची मजा ही पावसाळ्यातच असते आणि ह्या भजीचे जे मेन इन्ग्रेडियंट्स आहेत ते जास्त करून पावसाळ्यातच उपलब्ध असतात। चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीजकडे वळूया। तर सगळ्यात आधी आपण कॉर्नचे भजी कसे बनवायचे याच्याकडे पाहणार आहोत। यासाठी मी इथे मोठ्या कणसाचे दाणे इथे काढून घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये मी घालणार आहे अर्धा वाटी कांदा, चवीनुसार मीठ। आता मीठ घातल्यानंतर मी इथे हे मिश्रण मिक्स करून घेणार आहे। कांद्यामुळे या मिश्रणाला थोडा वेळ पाणी सुटेल, त्यासाठी मी इथे या मिश्रणाला 5 मिनिटं झाकून ठेवणार आहे। 5 मिनिटं झाल्याच्या नंतर हे बघा, कांद्यामुळे या मिश्रणाला पाणी सुटलेले आहे। हे भजी करताना इथे आपल्याला पाण्याचा उपयोग अजिबात करायचा नाही आहे। तर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 1 कप बेसन आणि अर्धा वाटी तांदळाचे पीठ। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत पाव चमचा हळद, 1 चमचा तिखट, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा आलं लसूणची पेस्ट आणि 1 चमचा जिरे। हे घातल्यानंतर आपल्याला ते हे मिश्रण छान असे मिक्स करून घ्यायचे आहे। मिश्रण मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला लागलीच एका कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचे आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला इथे भजी छान असे सोडून घ्यायचे आहेत। इथे तुम्हाला तेल हे हाय फ्लेमवरती गरम करत ठेवायचे आहे, नाहीतर भजी कुरकुरीत होणार नाही। आणि थोडीफार काळजीसुद्धा घ्यायची आहे, कारण मक्याची भजी असल्याकारणाने ते अंगावर उडण्याची शक्यता असते। छान असे फ्राय करून झाल्यानंतर हे बघा, आपले भजी इथे तयार झालेले आहेत। छान असे कुरकुरीत भजी इथे तयार होतात, तुम्ही पाहू शकता। अशा प्रकारे आपल्याला इथे कॉर्नचे भजी आपले तयार झालेले आहेत। कॉर्नच्या भजीनंतर आपण इथे ओव्याच्या पानांची भजी तयार करणार आहोत। माझ्या झाडाच्या कुंडीला इथे ओव्याची पानं आली होती, ती मी इथे कुंटून घेतलेली आहेत। ही पाने आपण स्वच्छ करून घेणार आहोत आणि त्याचबरोबर ती आपल्याला कोरडीही करून घ्यायची आहेत, जेणेकरून पिठामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त होणार नाही। चला तर मग आपण आता इथे याचे पीठ तयार करून घेऊया। ह्या भजीचे पीठ तयार करण्यासाठी मी इथे 1 वाटी बेसन घेतलेले आहे, 1 चमचा तिखट घातले आहे, पाव चमचा हळद घातली आहे आणि चवीनुसार मीठ घातले आहे। त्याचबरोबर पाव चमचा आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे। थोड्याफार प्रमाणात पाणी घालून छान असे इथे मिश्रण तयार करून घ्यायचे। आपल्याला इथे हे मिश्रण आहे ना, ते पातळ करून घ्यायचे नाही आहेत। हे बघा, आता इथे आपल्या जे ओव्याची पानं आहेत ती आपण एक एक करून इथे डीप करून घेणार आहोत। बघा, अशा प्रकारे आपण इथे ही डीप केल्याच्या नंतर गरम गरम तेलामध्ये आपण इथे ही सोडणार आहोत। एक एक करून तुम्हाला ही पाने छान इथे अशी तेलात सोडायची आहेत। तेलात सोडल्यावरतीच तुम्हाला लक्षात येईल की ह्याचे भजी छान असे फुगले गेलेले आहेत। तुम्ही नर्सरीमध्ये गेलात ना, तर तुम्हाला ओव्याचे झाड हे सहज उपलब्ध मिळेल, त्यामधून तुम्ही हे झाड आणू शकता। माझ्या घरी हे मी झाड गावावरून आणले होते। हे बघा, छान असे टुमटुमीत आपले भजी हे फुलले गेले आहेत। तुम्हीही अशा प्रकारचे भजी नक्की करून पहा, तुम्हाला सगळ्यांनाच अशा प्रकारचे भजी खूप आवडतील। आता आपण पुढच्या रेसिपीकडे वळूया। आपली पुढची रेसिपी आहे मिरचीचे भजी। हे मिरचीचे भजी हे आपण दाल खिचडी बरोबर किंवा चपाती बरोबर सुद्धा खाऊ शकतो। तर आपण सर्व मिरच्या इथे धुवून घेणार आहोत। धुवून घेतल्यानंतर हे बघा, अशा प्रकारे तुम्हाला ह्या मिरच्यांना कट लावून घ्यायचे आहे। मिरच्यांना कट यासाठी लावून घ्यायचे आहे जेणेकरून आपण यातल्या बिया काढून टाकू शकतो। बघा, अशा प्रकारे सुरीच्या साहाय्याने आपण सर्व बिया इथे काढून घेणार आहोत। एक एक करून मी इथे सर्व मिरच्यांच्या बिया ह्या काढून घेतलेल्या आहेत। आपल्याला अजिबात बी याच्यामध्ये ठेवायची नाही आहे। बघा, अशा प्रकारे आता मिरची भरण्यासाठी मी इथे सारण तयार करणार आहे। त्यासाठी मी इथे
अर्धा नारळ किसून घेतला आहे, त्याच्यामध्ये मी घातले आहे अख्खे जिरे, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि पाव चमचा धनापूड। आता हे इथे मी मिश्रण छान असे एकजीव करून या मिरच्यांमध्ये भरून घेणार आहे। हे बघा, अशा प्रकारे ही मिरची मी या सारणाने पूर्णपणे भरून घेतलेली आहे। छान अशी दाबून तुम्हाला इथे भरून घ्यायची आहे। त्यानंतर आपण ही डीप फ्राय करणार आहोत। त्यासाठी मी इथे बेसनच्या पिठाचे मिश्रण तयार करून घेतलेले आहे। या बघा, अशा प्रकारे आपल्या इथे मिरच्या तयार झालेल्या आहेत। आपण आता बेसनचे मिश्रण तयार करूया। एका बाउलमध्ये मी 1 वाटी बेसन घेतले आहे, त्याच्यामध्ये मी घातले आहे पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, पाव चमचा तिखट, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, थोडेसे पाणी घालून मी इथे याची छान अशी बॅटर तयार करून घेतलेले आहेत। बॅटर हे जास्त पातळ नसावे, थोडे घट्ट प्रमाणातच तुम्हाला बॅटर तयार करायचे आहे। आता ह्या बॅटरमध्ये मी छान अशी मिरची घोळवून घेतलेली आहे। त्यानंतर गरम गरम तेलात मी ह्याला फ्राय करण्यासाठी कढईमध्ये घातले आहे। मीडियम आचेवरती तुम्हाला ही छान अशी फ्राय करून घ्यायची आहे, जेणेकरून काय होईल, वरचे बेसन आहे ना हे छानपैकी तळले जाईल। हे बघा, छान अशी मिरचीचे भजी आपले इथे तयार झालेले आहेत, जे तुम्ही दाल खिचडी बरोबर खाऊ शकता। आता आपली पुढची रेसिपी आहे अळूवडींच्या पानांची भजी। अळूवडींची जी पानं असतात, ज्याची आपण अळूवडी करतो, ती इथे मी स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहेत। त्यानंतर मी यांचे इथे देठ इथे कापून घेणार आहेत। एक एक करून मी इथे सर्व अळूवड्यांच्या पानांची इथे देठ कापून घेतलेली आहेत। देठ कापून झाल्यानंतर या पानांचे मी इथे बारीक असे चिरून तुकडे करून घेतलेले आहेत। आपल्याला एकदम जास्त पातळ करायचे नाहीत, थोडे असे जाडसरच आपल्याला इथे तुकडे करून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे याचे बारीक बारीक तुकडे केलेले आहेत। हे बघा, अशा प्रकारे। आता ह्यासाठी आपण इथे बेसनाचे पीठ तयार करून घेणार आहोत। तर इथे एका बाउलमध्ये मी 1 वाटी बेसन घेतले आहे, 1 चमचा तिखट घातले आहे, पाव चमचा हळद घातली आहे आणि चवीनुसार मीठ घातले आहे। त्याचबरोबर मी 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घातली आहे आणि थोड्याफार प्रमाणात पाणी घालून याचेही मी इथे छान असे बॅटर तयार करून घेतलेले आहे। त्यानंतर आपल्याला थोड्या थोड्या प्रमाणात जे आपण चिरलेली अळूवडीची पानं होती ती घेऊन छान असे आपल्याला कोटिंग करून घ्यायचे आहे। हे बघा, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी कशा प्रकारे कोटिंग केले आहे ते। त्यानंतर गरम तेलात थोड्या थोड्या प्रमाणात आपल्याला इथे हे भजी सोडून घ्यायचे आहेत। अशा प्रकारचे भजी केल्यावरती ते अतिशय कुरकुरीत होतात, म्हणून सांगते तुम्ही अशा प्रकारचे भजी हे करून पहा। अळूवडींच्या पानांची अशी भजी ही खायला अत्यंत चविष्ट लागते, त्यामुळे अशा प्रकारची भजी तुम्ही नक्की करून पहा। व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मला तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील। धन्यवाद।